आपत्ती व्यवस्थापनाकरिता महानगरपालिकांनी आपण इथे मुख्यालयात मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास सुरू ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे आणि त्याच धर्तीवर प्रभागनिहाय आपण एक कंट्रोल रूम आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष तिथे निर्माण केलेला आहे आणि त्या कक्षामध्ये आपण सगळे जे वॉर्ड लेवलचे अधिकारी आहे त्यांना तिथे अटॅच केलेला आहे। त्याचा एकच उद्देश आहेत की कुठली आपत्ती जर घडली तर जलद गतीने रिस्पॉन्स व्हावा आणि चांगला रिस्पॉन्स व्हावा म्हणून आपण असं यावेळी प्रभागनिहाय आपत्ती व्यवस्थापन कक्ष निर्माण केलेला आहे। त्याला आपण एक लँडलाईन नंबरही दिलेला आहे। कुठल्याही नागरिकांना काही अडचण आली, कुठली आपत्ती निदर्शनास आली तर त्याच्यावर संपर्क साधून योग्य ते कारवाई आपल्याला करता येऊ शकेल। त्याचबरोबर NDRFची टीम ही आपल्याकडे दाखल झालेली आहे आणि त्यांची ही मदत आपल्याला आपत्ती काळात होणार आहे। विशेष करून यावर्षी मनपा शाळा आपली जे 16 तारखेपासून सुरू होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही मुख्यतः इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन, रंगरंगोटी दुरुस्ती केलेली आहे। जून महिन्यातच सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, गणवेश आणि दफ्तर, रेनकोट, बूट एटसेट्रा भेटणार आहे असं आम्ही मनपामार्फत नियोजनही केलेलं आहे। त्याचबरोबर नवीन फर्निचरही जून महिन्यातच पुरवण्याची आमची तयारी आहे। विशेष करून यावर्षी आपण 5 आपली शाळा सेमी इंग्लिश सुरू करण्याची आमची तयारी आहे आणि त्या 5 शाळांमध्ये पहिल्या वर्गापासून आपण सेमी इंग्लिश स्कूल्स सुरू करणार आहोत। नियंत्रणाकरिता आपण सर्व अधिकाऱ्यांनाही नेमलेलं आहे। ते पहिल्या दिवशीपासून तिथे जाऊन ते बघणार की शाळा व्यवस्थित सुरू झाली की नाही आणि गुणवत्ता करण्यासाठी आणि निपुण भारत अंतर्गत आपण विनोबा भावे ॲप यांच्या माध्यमातून मुलांची गुणवत्ता वाढीचा कार्यक्रम पण या शैक्षणिक वर्षात हाती घेतो आहे। मी पण एक शाळा घेतलेली आहे, पण सगळी शाळा आपली जी आहे ते त्यांना व्हिजिट करणार आहे। आमचे प्रत्येक अधिकारी त्या दिवशी जाऊन शाळेला भेटी देणार आहेत। शाळेमध्ये किती विद्यार्थी आले, काय काय व्यवस्था आहेत, गुणवत्ताचे काय काय दर्जा आहेत, इतर शैक्षणिक सुविधा आणि साहित्य काय आहे ते सगळे आपण एक जोडपत्री करून दिलेलं आहे। त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी तिथे जाऊन लक्ष द्यायचे। पुढे जाऊन असा आपला मानस आहे की फक्त त्या दिवशी पुरतं न करता ते पालकत्व त्यांनी घ्यायचे आणि त्या शाळेवर त्यांनी जाऊन नेहमी लक्ष द्यायचे आणि मुलांचं शिक्षण व्यवस्थित होत आहे की नाही ते बघायचे।